आणि आता विदर्भासह इतर महाराष्ट्रातल्या पाऊस परिस्थितीचा आढावा घेऊया। गडचिरोलीमध्ये सकाळपासून विश्रांती घेतलेला पाऊस दुपारच्या सुमारास आज पुन्हा कोसळायला लागला आणि सुमारे 1.5-2 तास झालेल्या पावसामुळे जनजीवन पुन्हा पूर्णतः विस्कळीत झालं। मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि पूरस्थितीचा आढावा घेतला। जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यामध्ये झालाय, त्यातच छत्तीसगड राज्यातही मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे भामरागड लगतच्या पामुल गौतम आणि पर्लकोटा नदीला पूर आलाय। या पुराचं पाणी भामरागडमध्ये शिरल्यामुळे इथल्या 700हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। मुसळधार पावसामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातल्या कोटापल्ली पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे 4 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। आलापल्ली शहरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। इथल्या पेट्रोल पंपालाही पाण्याने वेढा घातलाय। पुरामुळे जिल्ह्यातले अनेक राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गही पाण्याखाली गेलेत, त्याचा वाहतुकीवरती खूप मोठा परिणाम झालाय। आज सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील तब्बल 18 प्रमुख मार्ग पूर पाण्यामुळे बंद होते। गडचिरोली धानोरा राष्ट्रीय महामार्गावरील रांगी नाला, आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरचा मोसम आणि टेकमपल्ली नाले, तसंच आष्टी आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावरील दीना नदीसह अनेक ठिकाणी पाणी पुलांवरनं वाहतंय। प्रशासनाने पूरग्रस्त मार्गावरनं प्रवास करणं टाळावं असं आवाहन नागरिकांना केलं। गडचिरोलीमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शहरातल्या तसंच जिल्ह्यातला जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। मुसळधार पावसामुळे गडचिरोली नगर परिषदेचं पटांगण पूर्णतः पाण्याखाली गेलंय। चामोर्शी मार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ होतीये। आज भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळी कडक ऊन होतं, मात्र दुपारी अचानक वातावरणात बदल झाला। काळे ढग एकत्र आले आणि मुसळधार पावसाने दाणादाण उडवली। तुमसरमध्ये तब्बल तासभर मुसळधार पावसाची धुमशान सुरू होती। इथे अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलंय। सलग 5व्या दिवशी भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखांदूर, लाखनी आणि पावनी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे। भंडारा जिल्ह्याच्या सगळ्याच तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक मार्गही बंद झालेत। भंडारा ते कारधा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, तर साकोली तालुक्यातील सराटी ते मालुटोला आणि सोमनाडा ते उकारा हे 2 मार्गही बंद करण्यात आले। ज्या मार्गांवरती पाणी आहे ते मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असं आवाहनही प्रशासनाने केलंय। भंडाऱ्यात सध्याही मुसळधार पाऊस सुरू आहे। भंडाऱ्यातल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले। धरणातनं 1,53,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। तिरोडा तालुक्याच्या धादरी उमरी मार्गावरती असलेल्या पुलावरनं पाणी वाहू लागलंय, त्यामुळे इथे वाहतूक बंद करण्यात आली आहे। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे परिसरातल्या गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटलाय। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांच्या पातळीतही बरीच मोठी वाढ झाली आहे। तर अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातल्या धारणी तालुक्यामध्ये काल दिवसभर आणि रात्रीही मुसळधार पाऊस कोसळला। यामुळे नद्या आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। सिपना नदीला पूल आलाय आणि पाणी पुलावरनं वाहतंय, त्यामुळे 20 ते 25 गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। याशिवाय पूर्णा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे 3 दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले आणि शिरसगाव कसबा इथे मेघा नदीलाही अचानक पूर आलाय। सध्या सातारा जिल्ह्यातल्या घाट परिसरातही पावसाचा जोर आहे। छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागराचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आलेत। 5,069 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडलंय। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाचा हा महत्त्वाचा निर्णय आहे। पायथा विद्युत गृहमार्गेही 1,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग यापूर्वी करण्यात आला होता, त्यामुळे सध्या कोयना नदीमध्ये एकूण 6,129 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे कोयना धरण 85 TMC इतकं भरलंय आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
मी सध्या कोयना धरणाच्या परिसरामध्ये आहे. तुम्ही माझ्या मागे हे दृश्य पाहता आहात ते आहे कोयना जलाशयाचं. यातून 1 फुटाने दरवाजे उचलून 6 दरवाजातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा कोयना नदी पात्रात करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशयाचं नाव या कोयना धरणाला देखील देण्यात आलं आहे. 6 वक्र दरवाजे या कोयना धरणाचे उघडण्यात आलं आहे. 1 फुटाने हे दरवाजे उचलून आता यातून 5079 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदी पात्रात करण्यात येत आहे. कोयना धरण 105 TMCचं आहे आणि यामध्ये सध्या 85 TMC वर हे कोयना धरण पोहोचल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं तर पायथागृहातून देखील 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात करण्यात आला होता. सध्या कोयना नदीमध्ये एकूण जर पाहिलं तर 6129 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीमध्ये करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके. मराठवाड्यात नांदेडमध्ये यंदा जुलै महिना संपताना दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस नांदेडमध्ये सुरू आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच पैनगंगा नदीवरचा सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित झालाय. नांदेडसह शेजारच्या हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पैनगंगा नदी आता प्रवाहित झाली आहे. सद्यस्थितीमध्ये सहस्त्रकुंड धबधब्याचं अक्राळ विक्राळ रूप दिसत नसलं तरी आता किमान धबधबा प्रवाहित झालाय. त्यामुळे पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. आणि अशा बिकट पाऊस परिस्थितीमध्ये भंडाऱ्यामध्ये शिक्षणासाठी चिखल तुडवत जाणाऱ्या शाळकरी मुलांचा व्हिडिओ समोर आलाय. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातल्या हरदोली सीतेपार ते रेंगेपार या गावातल्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ आहे. या 2 गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटचं काम एका कंत्राटदाराला देण्यात आलंय. त्याने रस्ता खोदून ठेवला, मात्र तो पूर्णच केला नाही. त्यामुळे या मुलांना चिखल तुडवत रोज शाळेत जावं लागतंय. या चिखलमय रस्त्याची माती पूर्णपणे सायकलच्या चाकांना लागते. त्यामुळे या चिमुकल्या विद्यार्थ्यांना सायकल चालवणं अशक्य झालंय.